मला वय वर्ष 6 असताना ॲक्सिडेंट झाला 31 डिसेंबर 99ला. 6 महिने दवाखान्यात होतो. वेगळं बघलं जाते की मी हँडिकॅप आहे, मग मला पाय नाही आहे. मग लोक मला खूप सहानुभूती देण्याचा प्रयत्न केले, पण मी ते कधीच ॲक्सेप्ट केलं नाही, पुढे आयुष्यात पण करणार नाही. एखाद्या वेळेस पोटात काही नाही नसेल तरी चालेल, पण माणूस असा टिपटाप दिसला पाहिजे, कारण लोकांना दिसण्यावरूनच खूप जज करतात लोक. तेव्हा मी एक डान्स केला विदाऊट स्टिक. मी चॅलेंजिंग कामं करतो, मला आवडतात. पाय नसल्यामुळे मला बाहेर काढलं गेलंय, ती माझ्यासाठी खूप मोटिवेशन गोष्ट आहे. नोकरी सोडून दिली कशासाठी? की मॉडेलिंगसाठी. आता म्हणलं पैशाची गरज नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कुमार हौसाजी वारगडे. 6व्या वर्षी माझा ॲक्सिडेंट झाला 31 डिसेंबर 99. 6 महिने दवाखान्यामध्ये होतो आणि माझा पाय गमवावा लागला केवळ डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं. 6 महिने मी बाहेरचा सूर्य बघितला नाही आणि पूर्ण मम्मी पप्पा इथं राहायचे साईडला आणि ते रडायचे. माझ्या देखत कधी रडले नाहीत. मग ह्या डोळ्या देखतच्या गोष्टी आहेत. 6 महिने दवाखान्यात राहिलो, तेव्हा नंतर 10 मे 2000 मध्ये मला डिस्चार्ज दिला. 6 महिने त्यांनी निष्काळजीपणा डॉक्टरांच्या, त्यामुळं मला पाय गमवावा लागला. पण मी आयुष्यात हार मानली नाही. घरी आलो, जवळपास माझ्या मम्मीने मला 2 वर्ष असं कडेवर घेऊन फिरलं. ह्या गोष्टी माझ्यासाठी मोटिवेशन आहेत. मग मी ठरवलं, मला जेव्हा शाळेत जायला लागलो, शाळेत गेलो, तिथले पोरांना बघितलं, एन्व्हायरमेंट बघितला, ते मग मला लक्षात आलं की मी खूप वेगळा आहे. मग मी थोडासा तिथं खचून जायचा. आणि एक क्षण सांगतो माझ्या आयुष्यातला, जे खूप माझ्यासाठी खूप टर्निंग पॉईंट होता. मी जेव्हा शाळेमध्ये होतो, प्राथमिक शाळेत, मला खूप लाज वाटायची बाहेर जायची. मला पाय नाही आहे, मग मला कोण काय म्हणेल, मग मला चिडवतील का कोणी, याला पाय नाही रे, कोणी हसतील का माझ्यावर. मला खूप भीती वाटायची या गोष्टीची. जेव्हा मी ठरवलं, माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट सांगायचा होता, तो म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये होतो, शाळेतले खेळ चालू होते वेगवेगळे प्रकारे. 26 जानेवारी 15 ऑगस्टला, तेव्हा मला एका खेळामध्ये भाग घेता आलं नाही, कारण मला पाय नव्हता आणि ते सगळे पाय असलेले लोकांचे खेळ होते. मी खूप रडलो ग्राउंडवर बसून. मग मला तेव्हा रिअलाईज झालं की म्हणलं ह्या शाळेमध्ये मी नंतर येणार, आणि ते बी एकदम रिस्पेक्टफुल किंवा एकदम पर्सन, काहीतरी गेस्ट पर्सन म्हणून. मी अगोदर प्रिपरेशन करायचं MPSCचा. माझं गाव आहे नांदेडला, मी तिथं 1 वर्ष केलं. आणि तिथं असा गैरसमज झाला होता मला की पुण्यामध्ये गेल्यावर MPSC होईल चांगली. आणि जेव्हा मी पुण्यामध्ये MPSC करायला आलो, तर मला काही गोष्टी लक्षात आल्या की म्हणलं खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स आहेत आपल्या आयुष्यामध्ये, जे अभ्यासाला दूर करतात आपल्यापासून. मग नंतर हळूहळू कळायला लागलं की मला मोबाईल डिस्ट्रॅक्ट करतो आपल्याला. मग बाकी बाहेर जाणं, म्हणजे चहाचा टाईम करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात. हे कळाल्यानंतर मी मोबाईलसुद्धा वापरणं बंद केलं. आणि इवन तुम्ही विचारू शकता, गुरु अभ्यासिका आहे तिथं मी नाईटला सुद्धा असायचो लायब्ररीमध्ये. मोबाईल नाही, काही नाही. म्हणजे मी स्वतःला एक ठरवलं होतं की 100% देऊन बघू आपण, जर आपलं काही होत असेल MPSCमध्ये. खूप पॅशनेटिक होऊन किंवा ॲनालाइज करून वेगवेगळे लेक्चर, सगळ्या गोष्टी मी स्वतःवर ट्राय केल्यात आणि तो अभ्यास करायचा प्रयत्न पण केला. पण मला एका टाईमला समजलं की बाबा नाही, मी MPSC नाही करू शकत. पण MPSCच्या बेटर माझ्याजवळ जेवढ्या हॉबीज आहेत, स्किल आहेत, मी त्याला डेव्हलप करायचा प्रयत्न केला. जेव्हा मला समजलं की मी मॉडेलिंग, किंवा मला अगोदरपासूनच अशी राहायची सवय आहे की मला लोक माझी निंदा करायची की म्हणजे राहतो, मस्त राहतोच, अभ्यास नाही, काही नाही. मला काहीच ह्या गोष्टीनं फरक पडला नाही किंवा मी पडू दिला नाही. का? तो त्यांचा प्रश्न आहे, ते बोलतील करतील. मला देणारं कोण आहे? मायबाप आहेत. मला कुणासाठी करायचं आहे? माझ्या मायबापासाठी, माझ्या स्वतःसाठी, माझ्या भविष्यासाठी. मग बस ह्या 3 गोष्टी मी स्वतःला विचारतो, मी पुढं चालतो. आणि हे जे डिस्ट्रॅक्शन वगैरे आहेत या गोष्टी, त्या अजिबात स्वतःला म्हणजे इन्व्हॉल्व करून घेऊ नका त्यामध्ये. म्हणजे त्या आपल्या स्टडीला डिस्ट्रॅक्ट करतील, ह्या गोष्टी असं करू नका. एकच टार्गेट ठेवा, इंडिव्हिज्युअल राहा, वैयक्तिक राहा. जेवढं वैयक्तिक राहाल, तुम्ही तुमच्याबद्दल विचार करता, 4 चौघामध्ये काहीच नाही होत. त्यामुळं इंडिव्हिज्युअल वर्क करण्यावर भर द्या. एखाद्या वेळेस पोटात काही नाही नसेल तरी चालेल, पण माणूस असा टिपटाप दिसला पाहिजे. दिसण्यावरूनच खूप जज करतात लोक. त्यामुळं मी ठरवलं की मॉडेलिंग करायचं. जेव्हा मॉडेलिंगचं ऑडिशन सुरू होते, पुण्यामध्ये ऑडिशन लागले होते अग्रवाल प्रोडक्शन हाऊसचे, तेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर लोकांना वाटलं की हा कशाला आला इथं. म्हणजे मॉडेलिंग आणि मी असं, त्यांनी मला असं काहीतरी विरुद्ध दाखवलं. जेव्हा मी माझं रॅम्प वॉक झाला, माझं इंट्रोडक्शन झालं, माझं टॅलेंट राऊंड झाला,
तेव्हा त्यांना समजलं की मी काय आहे. तेव्हा ते जज तिथले लोक सगळे मला उठून टाळ्या वाजवले आणि मला समजलं की यस, त्यांच्या उठून टाळ्या वाजवणं माझ्यासाठी खूप मोटिवेशन होतं. तेव्हाच ठरवलं 100% करणार तर मॉडेलिंगमध्येच. आणि मी फायनलिस्ट म्हणून सिलेक्ट झालो, गुजरातला गेलो. तिथे गेल्यानंतर मला समजलं, जेव्हा मला ते सहानुभूती द्यायला लागले, मी त्यांच्यापासून दूर गेलो. कारण मला दाखवायचं होतं त्यांना की मी काय आहे, मी काय करू शकतो. जेव्हा टॅलेंट राऊंड सुरू होता तिथं, तेव्हा मी एक डान्स केला विदाऊट स्टिक. मी चॅलेंजिंग कामं करतो, मला आवडतात. मग तेव्हा कळालं लोकांना की बाबा नाही, हा खूप भारी आहे, हा करू शकतो, याला सिंपतीची गरज नाही. आणि मी इथून महाराष्ट्रातून जाणारा गुजरातमध्ये इंडियाज टॉप मॉडेलचं अग्रवाल प्रोडक्शन हाऊसचं पीपल चॉईस अवॉर्ड घेतलं 3 दिवसामध्ये. आणि तिथून गेल्यानंतर अशीच ग्रीप धरली. लगेच मला शो स्टॉपर म्हणून ऑफर आलं, डिझायनर फॉर वॉक. ह्या सगळ्या गोष्टी अशा इझी नाही घडत, याच्यासाठी लागतो सेल्फ कॉन्फिडन्स. आणि त्याच्यासोबत होती माझ्या स्वतःवर असणारा विश्वास. मी ह्यासोबत जोडीनं मी असाच पुढं गेलो. मग मी जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो कोटक बँकेमध्ये, सतीश सर म्हणून होते, त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. मला बघितलं, म्हणजे हँडिकॅप आहे, मग सेल्समध्ये नाही जमणार. मग त्यांनी मला सेल्समध्ये नाही जमणार म्हणून सांगितलं. मी थोडा डिमोटिवेट झालं. सरला म्हणलं, सर माझं एकदा कन्व्हर्सेशन होऊ द्या, एक बार इंटरव्ह्यू तरी होऊ द्या. मग त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला, अरेंज केला. मी जेव्हा 3 राऊंड झाले माझ्या इंटरव्ह्यूचे, जेव्हा तिघांनी असे बसून होते 3 राऊंडसाठी, मी जेव्हा एंटर केलं तेव्हा मी माझं इंट्रोडक्शन सांगितलं, सेल्फ इंट्रोडक्शन. आणि त्यांना नंतर पहिलं वाक्य म्हटलं की मला म्हणलं, जर मी ह्या जॉबसाठी इलिजिबल असेल तरच मला जॉब द्या, किंवा मी हँडिकॅप आहे किंवा याच्यावर काहीतरी दया करावी, काहीतरी मदत होईल आपली, अशा हिशोबानं मला अजिबात जॉब देऊ नका, सिंपती देऊ नका, असं एका वाक्यात सांगितलं होतं. त्यांना हे एवढी गोष्ट आवडली की म्हटलं नाही, हे कॉन्फिडन्स पाहिजे म्हणले सगळ्यांजवळ. कारण ह्याच्याजवळ पाय नाही आहे, पण पाय असलेल्या लोकांचे काम करायला एवढा तयार आहे, कॉन्फिडन्स एवढा घेऊन सोबत, तर ह्याचं सिलेक्शन झालं पाहिजे. म्हणून तिथं त्यांचं नंतर डिस्कस झालं. मला काही गोष्टी सांगितल्या की बाबा एक गोष्ट सेल करून दाखव, म्हणजे सेल कसं करता येईल, तुला एखादी गोष्ट आहे तर विकता कसं येईल. आपलं काम बँकेचं काय असतं की बाबा आपल्या इन्शुरन्स पॉलिसीज असतात, काय अकाउंट असतील, ह्या गोष्टी सेल करायच्या असतात. मला त्यांनी ते सांगितलं आणि मी एकदम माझ्या वेनं मला जसं समजायचं त्या याच्यानं मी कसली टेक्निक न वापरता मी सांगितलं. ते पण त्यांना भारी वाटलं. सांगायचं एकच की मी हँडिकॅप होतो म्हणून मला घेत नव्हते ॲज पर रूल टर्म्स. पण मी जेव्हा माझ्या गोष्टी मी कम्युनिकेट करून सांगितल्या किंवा मी कॉन्फिडन्स दाखवलं, माझं कम्युनिकेशन स्किल दाखवलं, तेव्हा त्यांना कळालं की मग हा करू शकतो. मग त्यांनी कोटक महिंद्रा बँकेमध्ये सेल्स ह्या रोलसाठी हँडिकॅप लोक चालत नाहीत, तर सतीश वाघ सर म्हणून आहेत, त्यांनी मला स्पेशल रिक्रूट करून ते पुढून अप्रुव्हल घेऊन माझं सिलेक्शन केलं होतं. 1.5 वर्ष जॉब केला. मग जॉब करण्याच्या नादामध्ये मी इतका डिमोटिवेट होत चाललो होतो. जॉबमुळं नाही आहे, वेळ भेटत नव्हता ना स्वतःला देण्यासाठी. सकाळी 9ला ब्रँचला जायचं, संध्याकाळी 9, 8:30पर्यंत वापस यायचं. मग ती एनर्जीच माझी कुठं गायब होत चालली होती की मला स्वतःला वाटायचं की मी तसा नाही आहे, मग मी असा का राहतोय, म्हणजे एकदम निगेटिव्ह किंवा ऑफिसच्या लोडमुळं. मग तेव्हा मला कळालं, 1.5 वर्ष केला जॉब. मग नंतर म्हटलं नाही, म्हणलं इकडं जेव्हा मी मॉडेलिंगचं सुरू केलं तेव्हा मी जॉबला रिझाईन टाकला आणि त्यांना सांगितलं 1 डे रिलिव्हिंग द्या मला. मग मी त्या दिवशीपासून जॉबला गेलं. जेव्हा मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये घुसलो ना, तेव्हा मला माझा स्वतःचा एक वेगळा फील येतोय की प्राऊड फील होतोय मला की मी बरोबर म्हणजे प्लॅटफॉर्म निवडलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून लोकांना, तिथं मी रॅम्प वॉकला उतरलो तेव्हा लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते की हा कसा काय मॉडेलिंगमध्ये येऊ शकतो. मॉडेलिंग म्हणजे काय असतं, एक परफेक्ट बॉडी शेप, फेस कट, बॉडी लँग्वेज, बॉडीचे जेवढे अवयव असतात ते सगळे परफेक्ट असायला पाहिजे. हा आलाय माझा कॉन्फिडन्स लेवल बघून. पूर्ण तिथले जज, सूरजच्या ऑडिशनचा एक किस्सा सांगतो. जेव्हा मी तिथं टॅलेंट राऊंडमध्ये उतरलं आणि त्यांना म्हटलं की मी हे स्टिक काढू का म्हणून ते पटकन म्हणत होते नको नको पडशील. जेव्हा त्यांनी म्हणले ना तसं, मग मी लगेच स्टिक बाजूला केली माझी आणि मी एका पायावर नाचायला लागलो झिंगाट गाण्यावर. ते आता माझं फेवरेटच गाणं आहे. आणि त्यांना इतका डान्स आवडला. ते जज लोक सर तिथले जगदीश सर म्हणून आहेत, ते डायरेक्ट स्टेजवर आले आणि त्यांनी गळ्याला घातलं, म्हणले बस, म्हणले इतना ही देखना बाकी था, म्हणले. म्हणजे कॉन्फिडन्स लेवल. मी अगोदर गेलो तिथं, त्यांना वाटलं की हां ठीक आहे आलाय काहीतरी असं तसं. पण मी तिथं जे पीपल चॉईस अवॉर्ड घेतलाय
ते दयेमयाच्या बेसिसवर नाही, टॅलेंट, कॉन्फिडन्स आणि मला माहीत होतं मी तिथं 100% काहीतरी जिंकणार आहे. मग ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप मॅटर करतात. मी स्वतःला गिफ्ट करत असतो कोणत्या गोष्टी. मी कुणाला गिफ्ट देण्यात बिलीव्ह करत नाही, मायबापांना आणि स्वतःला. बस तुम्ही जेवढं स्वतःला आनंदी ठेवाल तुम्ही तेवढं उत्स्फूर्तपणे जगाल. तुम्ही स्वतःला आयुष्यात कधीच मन मारून जगलो नाही मी. डिसेबिलिटी हा डिस जर तुम्ही थोडा बारीक केला ना तुम्हाला ॲबिलिटी मिळेल तिथं. आणि सगळ्या पोरांना सांगायचं की बाबा तुम्ही हँडिकॅप आहात ना. मला खूप लोकांचे मेसेज पण येतात, दादा मी पण हँडिकॅप आहे, मग मी कसं करू, मला तुझ्यासारखं राहायला शिकव ना. तसं नको. डिसेबिलिटी ही डिसेबिलिटी नाही आहे, ॲबिलिटी आहे आपल्यासाठी. निसर्गाने दिलेली एक स्ट्रेंथ आहे. तुम्ही त्याला पॉवर बनवा. तुमचा जो विकनेस असतो जोपर्यंत तुम्ही त्याला पॉवर नाही बनवत तोपर्यंत तुमचं काहीच होणार नाही. लोक त्याच गोष्टीला तुम्हाला त्याच गोष्टीवर बोलून तुम्हाला अजून खचून टाकतील. त्यामुळे तुमच्या ज्या गोष्टी विकनेस आहेत, आता माझा पाय नाही आहे म्हणतात मला खूप जण की बाबा तू पाय नाही आहेस. मला असे खूप लोकांनी डिमोटिवेट केलं. पण माझा जो पाय नाही आहे, माझा जो विकनेस आहे त्यालाच मी स्ट्रॉंग पॉईंट केले. मी समजतच नाही हँडिकॅप आहे म्हणून. मला पाय नाही आहे म्हणून माझ्या चेहऱ्यावर पण येऊ देत नाही मी. म्हणजे कॉन्फिडन्स लेवल स्वतःवर एवढा असायला पाहिजे. त्यामुळं खूप लोकांचा प्रश्न होता की ॲक्सिडेंट. माझा ॲक्च्युली ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळं मी ह्या गोष्टी तिथंच सोडल्यात. आणि मला कोणी हँडिकॅपच्या यादीमध्ये धरलं तरी मला त्याचा फरक पडत नाही किंवा मी कधी हँडिकॅप लोकांचे बेनिफिट्स घेतले नाहीत. का मी नॉर्मल आहे, मला काही फरक पडत नाही. मला कोणी शिव्यागाळ केली किंवा हँडिकॅप आहे असाच आहे तसं मला काहीच फरक. मी न्यूट्रल राहतो प्रत्येक गोष्टीमध्ये. एखादी गोष्ट चांगली झाली आयुष्यामध्ये किंवा एखादी वाईट झाली तरी पण मी न्यूट्रल राहतो.